वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर। न्यूज़ मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज़। भुसावल शहर खड़का रोड हीरा हॉल में बकरा ईद की शांतता कमेटी की मीटिंग, उसमें किरदार बार बोले साहब डीवाईएसपी ने क्या बताया, राहुल वाक साहब सर ने क्या बताया बाजार पेट के, कहा कि भुसावल एक ऐसा गांव है कि जहाँ लोग सब मिलजुल के रहते हैं और एक मिलजुल के अपने सन मनाते हैं। ये बकरा ईद की मीटिंग में बताया गया है कि सभी मुसलमान भाइयों से अपील है कि वो कुर्बानी के टाइम में अपने अपने हिसाब से, कि किसी के मज़हब का दिल ना दुखे और अपने हिसाब से कार्य करे, ऐसी अपील करते हुए बताया। देखते रहिए न्यूज़ मास्टर से रिपोर्ट, हर पल हर वक्त हर घड़ी। इसके बाद मार्गदर्शन करें। जे काही वर्षामध्ये 2-3 महत्त्वाचे सण असतात त्याच्यातला बकरी ईद हा जो आहे तो पण महत्त्वाचा सण आहे। बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला फार महत्त्व आहे आणि त्या अनुषंगाने आपण आज ही शांतता कमिटीची बैठक आज आयोजित केलेली आहे। नगर परिषदेचे बाकी पण बरेचसे अधिकारी आज उपस्थित असायला हवे होते, परंतु ते लोक नाही येत आलेले। त्याच्यामुळं आज आपण जनरल गोष्टींवरती चर्चा करू आणि जे काही स्पेसिफिक तुमचे इश्यूज आहेत, कारण अजूनही कुर्बानी कुठं द्यायची, काय त्या जागांविषयीचे परमिशन वगैरे ते अजून पेंडिंग आहे। त्याच्यामुळे आपल्याला अजून 1-2 काही मीटिंग पोलीस स्टेशनच्या स्तरावरती नगर परिषदेचे अधिकारी आणि तुमच्यातले मोजके काही 4-5 लोक अशा वेगळ्या मीटिंग आपल्याला घ्याव्या लागतात। कारण पाण्याचा प्रश्न आहे, जागांचा प्रश्न आहे, डम्पिंग ग्राउंडचा अजून क्लिअर झालेलं नाही आहे, नेमकं कुठं करायचं त्याचं कॉन्ट्रॅक्ट अजून बाकी आहे, आणि वेस्टेजची वाहतूक, हे जे काही आपले इश्यूज आहेत त्या संदर्भामध्ये अजून परत एकदा आपण पोलीस स्टेशनला भुसावळ सिटीसाठी वेगळी मीटिंग घेऊ। ग्रामीण भागातले बरेचसे आपल्याकडं पोलीस पाटील पण आज उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी पण जनरल सूचना आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला परमिशन दिलेली आहे ज्या जागेची, त्याच ठिकाणी कृपा करून कुर्बान्या त्याच ठिकाणी दिल्या गेल्या पाहिजे। जागा कृपा करून बदलू नका। अशा ठिकाणी ज्यावरून काही वाद निर्माण होऊ शकतो, वाद हा फक्त 2 समाजातलाच नसतो, बऱ्याचदा वैयक्तिक 2 लोकांमधला वाद असतो, तर त्याला वेगळा रंग दिला जातो, असं होता काम नाही। त्याच्यामुळे शक्यतो वादग्रस्त जागा ज्या आहेत तिथून वाद होऊ शकतो, अशा टाळल्या पाहिजे आणि जिथं आपल्याला परमिशन दिले त्याच ठिकाणी त्या कुर्बानी दिल्या पाहिजे। दुसरं, गोवंशासंदर्भातला कायदा आहे। तुम्ही वर्षानुवर्ष आता बकरी ईद सेलिब्रेट करताय, तुम्हाला तर चांगलं माहिती आहे की काही ज्या गोष्टी प्रतिबंधित आहेत त्या गोष्टी कृपा करून अशा काही गोष्टी करू नका जेणेकरून पोलीस प्रशासनाला रेड करावी लागेल। 15 दिवसांखाली आम्ही रेड केली आणि त्याच्या नंतर जेव्हाही केव्हा इन्फॉर्मेशन मिळेल आम्हाला की अशा पद्धतीचं काही इलिगल काम सुरू आहे, 100% त्याच्यावरती रेड होईल। रेड होऊन संबंधिताला अरेस्ट होईल, जे काही लिगल कारवाई आहे ती त्याच्यावर पोलीस प्रशासन करेल। त्याच्यामुळं त्या गोष्टींमध्ये कुणीही पडू नये। ज्या गोष्टी कायद्यानं अलाउड केलेल्या आहेत त्याच गोष्टी फक्त आपण त्या गोष्टींच्याच फक्त कुर्बानी द्यायच्या आहेत। गोवंशाच्या संदर्भात हे झालं। दुसरी गोष्ट, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी, म्हणजे प्राण्यांचं जो अधिनियम आहे आपला त्याच्या पण काही ठरलेल्या गोष्टी आहेत। म्हणजे फक्त गोवंश सोडून बाकी जे काही प्राणी आहेत ते सुद्धा कोंडून ठेवणं एखाद्या रूममध्ये किंवा कोंडून त्याची वाहतूक करणं, प्राण्यांना इजा होईल अशा पद्धतीनं त्याची वाहतूक करणं, हे सुद्धा कायद्यानं प्रतिबंधित आहे, ते सुद्धा टाळलं पाहिजे। ज्यावेळेस काही ट्रान्सपोर्ट होतं आहे प्राण्यांचं त्यावेळेस सुद्धा त्याला व्यवस्थित चारा पाणी हे सगळं मिळेल। जिथे कुठं तुम्ही ते बांधत असाल, मग बोकड असेल किंवा इतर काही असेल, त्या ठिकाणी त्याला पाणी चारा ह्या गोष्टी पुरेशा असल्या पाहिजे, जागा पुरेशी असली पाहिजे, त्याच्यावरून सुद्धा आपल्यावर कारवाई होऊ शकते। एकंदरीत काय तर ह्या जे काही 2 कायदे आहेत, गोवंश रिलेटेड आणि प्राणी अधिनियम, या दोन्ही कायद्याच्या तरतुदी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेल्या आहेत की प्राण्याला कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे आणि जे प्रतिबंधित आहेत गाय, बैल आणि वासरू याची कुठेही कत्तल होणार नाही आणि त्याच्यावरून काही लॉ अँड ऑर्डर होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। कारण काय आहे की भुसावळला तसं लॉ अँड ऑर्डर किंवा अशा पद्धतीची काही हिस्ट्री नाही आहे, त्यामुळे आपल्याला तीच परंपरा कायम ठेवायची आहे जेणेकरून काही वाद वगैरे होणार नाही। दुसरी गोष्ट, प्राण्यांची ज्यावेळेस वाहतूक होते त्यावेळेस आपल्याकडे परवाना असणं, पावती असणं गरजेचं आहे। जिथून आपण विकत घेत आहे ती पावती असणं गरजेचं आहे। शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आमची नाकाबंदी लागलेली आहे, त्या नाकाबंदीला जे पोलीस कर्मचारी आहेत ते वाहन अडवून चेक करत असतात,
तर त्या कर्मचाऱ्यांशी कोणी हुज्जत घालू नका. कृपा करून इतरही लोकांना सांगा, तुमचे ड्रायव्हर्स वगैरे कोणी असतील त्यांनाही सांगा की लोक नाकाबंदीमध्ये चेक करतोय आम्ही, तर त्यांना व्यवस्थित सहकार्य करा आणि सहकार्य करून अडचण करायचे असेल डॉक्टर साहेबांकडून प्रॉपर त्याची एक रिसिप्ट काढा. डॉक्टर साहेब ठरवतील ते योग्य आहे का योग्य, त्याच्यानंतरच कर्तव्य. मागच्या वर्षी जो सर्वांनी शब्द पाळला होता शेवटपर्यंत त्या पद्धतीने लोक खरे उतरले होते. यावर्षी कुरेशी समाजाला आम्ही सकाळी मेजर पाऊसाहेब निरोप देऊन सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. शेवटी आम्हाला तिथे रेड करावी लागली आणि शेवटी आम्ही तिथे कारवाई केली. तर परत आता शेवटचे 3-4 दिवस आहे, परत अशी कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका. कारवाई झाली तुम्हालाही माहिती, चर्चा होते, चर्चा झाली विनाकारण लोकांमध्ये ते चर्चा सुरू होते आणि विनाकारण आपलं जे भुसावळ आहे ते असं नाही आहे. वरणगावचं नाव खराब आहे, फेसबुकचं खराब आहे, मारोडचं खराब आहे, तिकडचे नावं खराब आहे, गावांचं नाव रावेरचं नाव खराब आहे. म्हणजे इथे नेहमी काही ना काही राईट होतो, काही ना काही मोठमोठ्या घटना घडतात. नशिराबाद आहे आपल्या भुसावळला, असं काहीच कालबोट आजपर्यंत लागलेलं नाही आहे. आणि कृपा करून हे 2-4 लोकांमुळे पण लागू नका देऊ. माझं एवढंच सांगणं आहे मुस्लिम समाजाला आणि कुरेशी समाजाचे जे लोक आहेत त्यांनी माझं हेच सांगणं आहे की हे 2-4 लोकांमुळे काय होतं, विनाकारण वाद होतात. आम्ही ऑलरेडी 10 दिवसापूर्वी आम्ही वॉर्निंग दिली, तिथे येऊन गेलो, आमचे लोक येऊन गेले, तिथं सांगितलं की असं काही करू नका म्हणून. तरीसुद्धा पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं आणि शेवटी DYSP साहेबांनी तिथे कारवाई केली. तर कृपा करून असं काही होऊ देऊ नका. आपला सण आहे, या एखाद दुसऱ्या घटनेमुळे आपल्यालाही माहिती आहे सण असतो, सोशल मीडिया तुम्ही बघतात, होतंच नव्हतं होऊन जातं. 2 मिनिटात बातम्या टाकायला काही वेळ लागत नाही, त्याच्या खालच्या कमेंट्स एकदम चुकीच्या सुरू होऊन जातात आणि त्यामुळे आमच्या पोलीस प्रशासन आणि इतर प्रशासनावरचा ताण वाढतो. त्यामुळे आपले जे काही असे मुस्लिम बांधव असतील जे तुम्हाला विचारायला येतील कुरेशी समाजाला, तर यांचं काम आहे की तुम्ही त्यांना सांगा की असं काही करू नका. भुसावळ आहे आपलं, भुसावळला मी अजूनपर्यंत असं पाहिलेलं नाही की हिंदू मुस्लिम कुठेतरी वाद झाले आणि या वादाचं कारण हे घडायला नको असं मला वाटतं. तर नक्कीच तुम्ही पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचना नक्कीच पाळा आणि अशी काही चुकीची घटना करू नका. केली तर आम्ही नक्कीच आहे, कायदा आहे, सोडणार कोणालाच नाही. त्याच्यानंतर इतर काही अडचणी असतील यावेळेला 3-4 दिवसात बकरीद संदर्भात मी दरवेळेस येतो, आपलं इथे भेट देतो, सर्व ईदगांना भेट देतो आणि तिथे नियोजन समजून घेतो. तिथलं काही नियोजनाबद्दल काही अडीअडचण असेल, राहिला नगरपालिकेचा पाण्याचा प्रश्न आहे, 5 लोकांची तुम्ही कमिटी करा आणि ती नक्कीच तिथे जा. आणि माझ्याकडे मीही माझ्या वतीने आणि CTP डमाळे साहेब यांच्या वतीने आम्ही दोघं या लोक मिळून आम्ही नगरपालिकेला नक्कीच पत्र देतो आणि ती कारवाई करून देतो. त्याच्यानंतर ग्रामीण भागातील पोलीस पाटील आलेले, तुम्ही म्हणजे साखरी असेल, खडका असेल, साकेगाव असेल, फेकरी असेल, या भागात तुमचं जे काही नियोजन असेल, ही मीटिंग त्याच्यासाठीच घेतलेली आहे. तुमचं जे काही नियोजन असेल डॉक्टर साहेब पंचायत समितीलाच आहे, त्यामुळे तुमचाही विषय त्यांच्याकडे ग्रामीण हद्दीत तसं काही असेल तर नक्कीच त्यांची मदत घ्या, संबंधित ग्रामपंचायतची मदत घ्या आणि तुमच्या भागातल्या ज्या काही अडीअडचणी असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करा. अजून इथं काही कोणाला अडचण आहे का? यहाँ पर सर एक अर्चन के ताल्लुक से मैं एक बात कहूँगा कि आपने अभी आए होंगे तो यहाँ पर ब्रिज के नीचे जो है बकरों का बाजार लगा है, उसकी वजह से जो आने जाने वालों को तकलीफ होती है. ऐसी सूरत में मेरी नगर पालिका प्रशासन